आजच्या माझ्या व्याख्यानाचा आरंभ मी 2 श्लोकांनी करतो. जेजुरी नगरी समान नगरी, नाही कुठे भूवरी, मार्तंडासम अन्य देवही नसे, जो या वसे जेजुरी. ब्रह्म्याच्या कलशात संभव जिचा, ती ही करहा माऊली. ऐशा या त्रिकुटामध्ये वसत असे, आम्हावरी सावली. सदानंदाचा येळकोट. हा श्लोक सांगायचं कारण असं की तो माझ्या वडिलांनी रचलेला आहे. माझे वडील पंडित भगवान सुलाखे आणि तुमचा संघ यांचं एका व्याख्यानापुरतं प्रवचनापुरतं छान नातं होतं. त्यांनी तुमच्या संघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नामस्मरणावर प्रवचन केलं होतं. त्यांचा अधिकार वेगळा. मी त्या मानाने फारच छोटा आहे हे आता तुम्हाला व्याख्यानामधून कळत जाईल. त्यामुळे त्यांचं स्मरण, महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाचं स्मरण, या दोन्ही गोष्टींनी पहिली सुरुवात असेल. दुसरा श्लोक अर्थातच विनोबांचा आहे. आज आपण ज्या विषयात डोकावून पाहणार आहोत त्या विषयाच्या दृष्टीनंही तो महत्त्वाचा आहे. भगवद्गीतेचं जे मंगलाचरण आहे, आरंभीचा श्लोक आहे, त्याचं विनोबांनी केलेलं रूपांतर. भक्ता ते प्रतिबोधिलीस समरी, नारायणे श्रीवरे, मुक्ते संग्रथिलीस मान्य मुनीने, वेदांत विद्या करे. माते षष्ट्यधिकारिणी सतशती, अष्टादशाध्यायिनी, तू ते मी अनुसंधितो निशिदिनी, गीते भयद्वेषिणी. यातला माता आणि गीता हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत, जे आज आपल्या जो काही आपण आता धांडोळा घेणार आहोत त्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. खरं तर या व्याख्यानाचं सगळं श्रेय माझ्या बहिणीच्या श्वशुरांना, म्हणजे आमच्या आप्पांना, कुणी त्यांना मामा म्हणतं, त्यांना जातं. ते माझ्या फेसबुकवरच्या पोस्ट वाचायचे आणि म्हणायचे, अरे तुझ्या बाबांचं व्याख्यान आम्ही ठेवलं होतं, तुझं ठेवावं असं वाटतं. मी म्हटलं की हा सगळा घरचा मामला आहे, तुम्ही फक्त मला थोडा आधी सांगा, जेव्हा सांगाल तेव्हा तुम्ही म्हणाल त्या विषयावरती मी बोलेन. त्याला 1-2 वर्ष झाली आणि नंतर असं झालं की अचानक एक दिवस त्यांचा फोन आला, असं आता तू या महिना अखेरीस आमच्या सगळ्या सदस्यांसमोर बोल. आणि मग काळे सरांचा मला फोन आला, तुम्ही कोणत्या विषयावर बोलाल? आता म्हटलं तुम्ही मला विचारलेत कोणत्या विषयावर बोलाल, तर माझा विषय विनोबा यांच्या पलीकडे दुसरा नाही. तुमचा कुठला प्राधान्यक्रम असेल तर आपण त्या विषयावर बोलू, पण माझी पसंती फक्त विनोबा विचारांना असेल. मी सूरदासांच्या नावानेही एक चरण ऐकला होता आणि तुलसीदासांचा म्हणूनही ऐकला होता. कुणाचाही घेऊ आपण. काली कमली भयो, दूज्यो न चढ्यो रंग. तो सूरदास एकदा काळी कांबळ झालेला आहे किंवा तुलसीदास झालेला आहे, आता दुसरा रंग चढणे नाही. ती योग्यता माझी नाही, पण माझं आता मन विनोबांच्या विचारांपलीकडं कुठं लागत नाही. त्यामुळे तू कशावर बोलशील असं म्हटलं की मी विनोबा असं म्हणून मोकळा होतो. मग आता विनोबांचं बोलायचं काय? बोलायचं अशा दृष्टीनं की मी विचार करत होतो की विनोबांचं भावचरित्र आपण सांगावं. तसं म्हटलं तर हे संपूर्ण वर्ष
दोन घटनांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. पहिली घटना आहे, भूदान यज्ञाला 7 दशकं पूर्ण झाली. आणि दुसरी घटना आहे, विनोबांनी सर्वोदय समाज जो स्थापन केला त्याला 75 वर्ष झाली. या दोन्ही घटनांच्या निमित्तानं वर्ध्याला, पवनारला काही कार्यक्रम झाले, अन्यत्र महाराष्ट्रात काही कुठे झाले नाहीत. तशी अपेक्षाही आता कुणी ठेवत नाही. पण या दोन्ही घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक त्या अर्थाने म्हटलं तर जगाच्या इतिहासात आणि भारताच्या इतिहासातही. तर आज जो मुख्य माझा विषय आहे तो भावचरित्राचा विषय आहे. विनोबा फार सुंदर शब्द देण्यामध्ये अगदी वाकबगार होते. नेमक्या उपमा, नेमके शब्द, नेमक्या घटना, नेमकं साहित्य, म्हणजे साधं आपलं पत्रलेखन असतं. विनोबा म्हणाले, जगाच्या इतिहासात मला 2च पत्र महत्वाची वाटतात. कोणती? एक पत्र रुक्मिणीनं श्रीकृष्णाला लिहिलेलं आणि दुसरं ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला लिहिलेलं. तिसरं पत्र नाही. तसं त्यांना कुणीतरी म्हटलं की तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाही? तर विनोबा चटकन म्हणाले की बाबा, म्हणजे ते नंतर स्वतःचा उल्लेख तृतीय पुरुषी करायचे, बाबा जर तुम्ही म्हणता तसं आत्मचरित्र लिहायला बसला तर ते अनात्मचरित्र होईल. आमचे एक ज्येष्ठ प्राध्यापक मित्र अनात्मचरित्र हा शब्द ऐकल्यानंतर वेडेपिसे व्हायचेच शिल्लक राहिले होते. त्यांना 2-3 दिवस काही सुचलंच नाही. म्हणाले, हा काय प्रकार आहे? म्हणजे अनात्मचरित्र लिहिणं, खरं आत्मचरित्र हे अनात्मचरित्र असतं, तटस्थ बुद्धीनं लिहिलेलं, सापेक्ष भूमिकेतून लिहिलेलं. असं कुणी काही लिहिणार नाही. हा संदर्भ आलाय प्रेमपंथ अहिंसेचा या पुस्तकामध्ये. कालिंदीताई ज्या आहेत त्यांचंही स्मरण करायला पाहिजे. त्यांना या व्याख्यानाची उत्सुकता खूप आहे, पण त्या बघू शकणार नाहीत. तिथं काही तेवढं तंत्रज्ञान नाही. कालिंदीताईंनी विनोबांचं जे सबंध जीवनपट त्यांच्या शब्दात उकललेला आहे, त्याच्या आरंभी हा अनात्मचरित्र शब्द येतो. आणि आज जो मी तुम्हाला शब्द सांगतोय तो भावचरित्र हा खुद्द विनोबांचा शब्द आहे. हे भावचरित्र हा एरवी आपण कुठेही वापरतो शब्द, तो काही अगदी वेगळा हुडकून नाही काढला. पण भावचरित्र हा खास विनोबांचा शब्द आहे. आणि तो त्यांनी एकनाथांची भजने हे जे संपादन केलेलं आहे त्या संपादनाच्या प्रस्तावना खंडामध्ये आलेला आहे. म्हणजे चरित्राचे नाथांच्या त्यांनी 2 भाग केले. पहिला भाग आहे स्थूल चरित्र आणि दुसरा भाग आहे भावचरित्र. A4 साईजची पानं घेतली तर जेमतेम 8-10 पानामध्ये ही प्रस्तावना संपेल. संपूर्णपणे नाथांचं चरित्र त्यांनी 10 ओळीत लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हणायचं की नाथांचे पूर्वसुरी आणि नाथांनंतरची परंपरा या दोहोंना एक 8 ते 10 पानांमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि गंमत अशी की याबद्दल यानंतर नाथांची एकही गोष्ट शिल्लक राहत नाही. सगळ्या गोष्टी त्या प्रस्तावना खंडात येतात. म्हणजे भावचरित्र हे जास्त महत्वाचं आहे आणि स्थूल चरित्र हे कमी महत्वाचं आहे. हे ते एकदा मी वाचलं, पहिल्यांदा जेव्हा वाचलं तेव्हा मला तो शब्दच फार डोक्यात बसला. आणि सतत मी मग प्रत्येकाच्या ठिकाणी, आणि गंमत अशी की ते भावचरित्रामध्ये एकही चमत्कार नाही. आणि दुसरं असं की त्या भावचरित्रामध्ये जसा चमत्कार नाही तसं लोकांना एकनाथ म्हटल्यावर जे आठवतं तेही नाही. नाथांची ओळख आपण पटकन भारुडांनी करतो. बहुजन समाज, सगळे समाजातले सगळे थर नाथ म्हटलं की भारूड लगेच त्यांच्या डोळ्यापुढे येतं. विनोबांनी भारूड या शब्दाला स्पर्शही केलेला नाही. तिथं ते म्हणतात की भारुडावर स्वतंत्र संशोधन करा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची व्युत्पत्ती वगैरे सांगितली आहे. पण त्यांनी तिथं काही लिहिलेलं नाही. पण ते सांगतात काय की नाथांचे पूर्वज कोण होते,
शंकराचार्य, जनार्दन स्वामी वगैरे वगैरे, ज्ञानेश्वर असा प्रवास करत ते येतात आणि नंतरच्या काळात त्यांचे मानसपुत्र रामदास आणि तुकाराम असं सांगून ते न्यायमूर्ती रानडे आणि गांधींपर्यंत येतात. त्या क्षणी मला कळालं की चरित्रात नेमकं पाहायचं काय असतं. काही कारणं लाख असतील, पण विनोबांचं जेव्हा चरित्र आपल्या समोर येतं तेव्हा ते चरित्र प्रामुख्याने फार सरधोपट आहे असं माझं निरीक्षण आहे. कुणी एखादा उत्तम चरित्रकार असेल, त्यांनी लिहिलं असेल, मला माहिती नसेल, पण मी जिथं जिथं ऐकलं तिथे तिथे गागोद्यापासून सुरुवात, लहानपणीच्या 1-2 गोष्टी, मग गांधींकडे थोडं येतो माणूस आणि त्यानंतर लगेच आपण उडी मारतो थोडी भूदानावर. भूदान फसलं असे प्राध्यापक थाटाचे जे लोक आहेत ते म्हणतात. आणि मग एकदा आणीबाणी आली रे आली की विनोबांची भूमिका येते आणि मग आपण सगळे त्यांची अक्कल काढायला, त्यांना शिव्या द्यायला मोकळे होतो. एवढंच विनोबांचं चरित्र आहे का? मी खूप विनयाने सांगतो की माझ्या मते तसं नाहीये. मग विनोबांच्या जीवनातल्या समजा आणखीन 100च्या ऐवजी 200 घटना टाकल्या तर ते चरित्र पूर्ण होईल का? अजूनही मला वाटतं की नाही होणार. त्याची कारणं आता आपण पाहू. त्याच्या आधी विनोबांच्या बाबतीत त्यांचं समग्र चरित्र, त्यांचं समग्र साहित्य अद्यापही संकलित झालेलं नाही आणि ते कधी होईल असं मला वाटत नाही. उदाहरणार्थ भूदानाच्या काळात ते दिवसाला 3 प्रवचनं द्यायचे. ती प्रवचनं कुठेही नाहीत. एक बिहारचा अपवाद सोडला तर अन्यत्र त्यांनी जे जे काही सांगितलं असेल ते सगळं संकलित झालेलं नाही. खूप झालेत, त्याचे 21 खंड झालेत, पण ते परिपूर्ण चरित्र नाही. आता अशा स्थितीमध्ये विनोबांवर चांगलंही बोलणं शक्य नाही आणि वाईटही बोलणं शक्य नाही. पण एक शतकभराचा काळ पाहिलेला एक माणूस जो कोणत्याही इतिहासामध्ये महत्त्वाचा असतो, त्या माणसाच्या एरवी दुर्लक्षित असलेल्या भावचरित्राकडे आपल्याला वळायचे. आज मला असं लक्षात आलं की इथं वेळ कमी आहे, म्हणून मी अगदी थोडक्यात प्रथम माझ्या सगळ्या व्याख्यानाची चौकट तुम्हाला देतो. जितके मुद्दे कव्हर होतील तितके आपण करू. नाही झाले तर पुन्हा एखाद्या प्रसंगी भेटू. तुमची जाणून घेण्याची इच्छा, माझी सांगण्याची इच्छा, येतंय म्हणून, थोडं वाचलंय म्हणून, ते कर्तव्य वाटतं म्हणून, असं जर काही जुळून आलं तर होईलही आपली भेट. ही जितक्या सहज झाली तितकीच तीही होईल. विनोबांचं भावचरित्र, त्याच्या आधी सांगतो की आज मी तुम्हा लोकांना थोडं गृहीत धरणार आहे. गृहीत अशासाठी की सगळे 60च्या वरचे लोक आहेत, म्हणजे विनोबा भावे यांच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती तुमच्यापर्यंत असणार. त्यात असं आहे की विनोबांच्या आयुष्यातल्या इतर घटना मी सांगणार नाही. अगदीच हव्या असतील तर 1985 ते 1895 ते 1983 असा त्यांचा जीवनपट आहे. आणि तो जीवनपट त्याच्यामध्ये त्यांच्या भावंडांचा, इतर सहकाऱ्यांचा असा सगळा समावेश होतो. आयुष्याची पहिली 16 वर्ष ते गागोदा, बडोदा वगैरे अशा भागात राहत होते. घर होतं तिथे. 16व्या वर्षी काशीला गेले. एकीकडं मनामध्ये क्रांतिकारकांचं आकर्षण होतं, दुसरीकडे हिमालयामध्ये काही आपल्याला विरक्त होऊन राहता येईल का हाही भाग होता. पोहोचले 1916 ते 1940 गांधीजींच्या सहवासात जास्त होते. 1940ला त्यांचा प्रथम सत्याग्रही म्हणून निवड झाली आणि विनोबा एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले. तेव्हा कळालं की अरे, हा माणूस काहीतरी वेगळा आहे जो गांधीजींना महत्त्वाचा वाटतो. 1950 ते 1970 हा मोठा काळ भूदानाच्या निमित्तानं ते भारतभर फिरले. 1970 नंतर क्षेत्रसन्यास घेतला. 75 पासून पुढं अवहेलना सोचली आणि 75 नंतर 80 झाल्यानंतर त्यांनी प्रायोपवेशनाचा मार्ग घेतला आणि जगाचा निरोप घेतला.
हा त्यांच्या स्थूल चरित्राचा थोडा आराखडा. आता भावचरित्रामध्ये 2 मोठी संकुलं आहेत. त्यातलं पहिलं आहे आई आणि दुसरं आहे मातृशक्ती. हा शब्द मी मुद्दाम निवडलेला आहे आणि तो कालिंदीताईंशी झालेल्या चर्चेतूनच समोर आलेला आहे. मला मातृत्व असं घ्यायचं होतं, पण आमचं बोलणं झालं आणि त्या म्हणाल्या मातृशक्ती हा शब्द जास्त योग्य आहे. त्यामुळे मुख्य संकुलं 2, एक त्यांची स्वतःची आई आणि दुसरं जे आपण म्हटलं एक मिनिट, दुसरं म्हटलं ते मातृशक्ती. आधी मला स्वतःला वाटायचं की विनोबांचं भावचरित्र शोधायचं असेल तर आपल्याला गीताईच फक्त पाहावी लागेल. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की गीताईशी सगळ्याचा संबंध जुळतो, पण बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की ज्या तिथे थेट येत नाहीत. मग आपण गीतेपेक्षा मातृशक्ती हा शब्द घेऊ. विनोबांच्या 125व्या जयंती वर्षामध्ये माझं मालवणला व्याख्यान झालं. म्हणजे मालवण हे ऑनलाईनच, पण मालवणच्या मंडळींनी ते ठेवलं होतं. ते व्याख्यान ऐकल्यानंतर मला एक जण म्हणाले की अरे तू 29 मिनिटं त्यांच्या आईवर बोललास, केवढा वेळ, किती इतका भर द्यायचा असतो का? मनातल्या मनात मी म्हटलं की अरे मी 29 मिनिटंच बोललो. शक्य असतं तर मी एखादी व्याख्यानमाला ठेवावी वेगवेगळ्या लोकांची, असं माझ्या मनात होतं. कारण त्यांची आई जो त्यांच्या आयुष्याचा फार मोठा हिस्सा आहे, ती माऊली फार अप्रकाशित आहे. वडिलांबद्दल किमान एखादं चरित्र आहे, त्यांचे फोटो आहेत, आईचा फोटो सुद्धा नाही. बरं, ती माऊली गेलीही 42व्या वर्षी. त्यामुळे विनोबांना स्वतःला कधी फार सहवास आईचा मिळावा अशी परिस्थिती नव्हती. फ्ल्यूच्या साथीमध्ये ती गेली आणि तेव्हा तिचं वय 42 होतं. इतकं अल्प आयुष्य, त्या अल्प आयुष्यामधल्या अनंत अडचणी, असं सगळं होतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठं फारसं उपलब्ध नाही. जे काही आहे ते त्यांच्या धाकट्या मुलांनी, शिवाजीराव भावे यांनी जे सांगितलं, चरित्र लिहिलंय विनोबांचं, त्याच्यामध्ये एखादं प्रकरण येतं, अन्यत्र कुठे थोडे संदर्भ आहेत. विनोबांच्या आई, त्यांचं नाव रुक्मिणीबाई नरहर भावे, म्हणजे सासरचं, आणि माहेरचं नाव जे आहे वेणुताई वैद्य, वेणुताई बाळकृष्णबुवा वैद्य. या मूळच्या कर्नाटकातलं हवनूर हे त्यांचं गाव. वडील फार चांगल्या प्रकारचे दर्जेदार गवई होते, जे पुढे या सगळ्या नातवंडांमध्ये संगीताची जी आवड आली, जी फक्त त्यांच्या भावाला विनोबांच्या बाळकोबा भावेंना जपता आली. यांनी ती जपली असती, पण त्यांचं गाणं आणि संगीत हे काहीतरी वेगळेच सूर त्यांच्या मनात छेडत होते. त्यामुळं फक्त बाळकोबांमध्ये ती झरली. हे बाळकृष्ण बुवा अत्यंत नामांकित गवई होते म्हटलं तसं. आणि ही जी त्यांचं माहेरचं नाव रुक्मिणीबाईंचं वेणुबाई, ही जी वेणुबाई ही एकुलती एक मुलगी. संगोपन सगळं वडिलांनी केलं. आई लहानपणी गेली. वडिलांनी मुलीला काय शिकवलं? त्या काळात शाळा म्हणाव्यात, शाळेत मुलींनी जावं अशी काही परिस्थिती नव्हती. पण वडिलांनी म्हणजे शिवबा किंवा आबा जे लिहितात त्यात त्यांनी सांगितलंय की शिकायचं कसं हे शिकवलं. शिकायचं कसं हे रुक्मिणीबाईंना किंवा वेणुताईंना त्यांच्या वडिलांनी शिकवलं. वडील त्यांचे जे होते ते विलक्षण चतुर होते. या चातुर्याच्या थोडक्यात मी 3 गोष्टी सांगेन. हे जे बाळकृष्ण बुवा भावे होते ते इंदोरच्या पानसे बुवांकडे लहानपणी संगीत शिकायला गेले. पानसे घराण्यात मृदुंग आणि एकंदर सांगीतिक घराण्यात इंदोरचे अत्यंत नामांकित घराणं.
जे गुरु मिळाले त्या गुरूंनी काही त्यांना अजिबात शिकवलं नाही. सटकून सगळी कामं करून घ्यायची आणि नंतर हळूहळू हळूहळू बघायचं. आता एकदा आपण घरदार सोडलंय आणि संगीत शिकायला आलोय तर आता न शिकता परत कसं जायचं, हाही एक भाग होता. एक दिवस त्या पानसेबुवांकडं कुणीतरी एक दुसरे गृहस्थ गायकच असतील ते त्यांना भेटायला आले. इथं हा मुलगा छोटी छोटी कामं करताना त्यांना दिसला आणि त्यांनी विचारलं, काय रे, काय शिकतोस, कुठलं गाणं शिकतोस, काय झालं आत्तापर्यंत, काय राग वगैरे काही शिकलास का, आता बोलावं पंचाईत न बोलावं पंचाईत. तर ते म्हणाले, काय आहे, मला मुळात तबला आवडतो, मी तुम्हाला तबल्याचे बोल म्हणून दाखवू का. आता हे इकडं तिकडं काम करताना त्यांनी ते तबल्याचे बोल ऐकले होते. ते म्हणाले, म्हणून दाखव. यांनी आपला जो काही तिथे तुकडा आठवला, कायदा आठवला, काय म्हणा तो ताडकन म्हणून दाखवला आणि ते निघून गेले. ते जे गृहस्थ होते ते गृहस्थ म्हणाले पानसेबुवांना की हा मुलगा चलाख आहे, तुझी लाज राखली आहे आज, तू त्याला काही शिकवलेलं नाहीयेस पण त्या पोरांनी तुझी लाज पूर्ण राखलेली, हा चलाख मुलगा आहे, याला हातात घे, हा पुढं तुझं नाव काढेल. इतकं चातुर्य या बाळकृष्ण भाव्यांमध्ये होतं. आता हे चातुर्य आपल्या वेणुबाईंमध्ये कसं होतं किंवा रुक्मिणी मातेमध्ये कसं होतं. विनोबांशी त्यांचा जेव्हा जेव्हा संवाद व्हायचा लहानपणी, तो विनोबा अत्यंत तरकट आणि हेकट. एक दिवस सांगितलं की अरे हातात जरा दिवा सांभाळून ठेव, तो सांभाळून नाही ठेवलास आणि तो पडला तर घरात कुणीतरी मरेल. आता त्या विनोबांनी बघितलं, मी अरे तुरे म्हणतो बरं का, लहान मुलगा म्हणून. विनोबांनी पाहिलं हातातला दिवा टाकला नाही, आपटला आणि फोडला. आता आपटला आणि फोडला. आता आईला म्हणाले, आता बघू कोण मरतंय ते. त्या 8 दिवसामध्ये कुणी मेलं नाही. तेव्हा ते म्हणाले, असं चुकीचं काय बोलत जाऊ नकोस आई तू. ती म्हणाली, अरे बाबा, जर मुद्दाम टाकला तर असं काही होत नाही, पण तरी ते त्या पोराला पटत नव्हतं. एक दिवस आजारी पडले विनोबा आणि म्हणाले, औषधम जान्हवी तोयम वगैरे वगैरे, वैद्य नारायण, माझं काय व्हायचं ते बघून घेईल. आई म्हणाली, त्या श्लोकाचा अर्थ तसा नाही. मी म्हणाले, कसा अर्थ आहे त्या श्लोकाचा. अर्थ असा आहे की वैद्य म्हणजे साक्षात नारायण, त्या वैद्यालाच नारायण मान आणि तो जे काही देतोय त्याला तू जान्हवी तोयम म्हणजे गंगाजल समजून स्वीकार. असे शास्त्रवचनांचा अर्थ लावायची त्यांच्या आईची पद्धत होती. हे चातुर्य विनोबांमध्ये कसं उतरलं तर एक दिवस गांधीजींकडे कुणीतरी आलं होतं आणि तिथे आल्यानंतर त्यांनी विचारलं की राम आणि सीता पती पत्नी होते, तर ते पत्नी असून सुद्धा रामाने सीतेचे दागिने का ओळखले नाहीत. एरवी त्याला काही अशक्य नव्हतं, आयत्या वेळी त्यांनी लक्ष्मणाची मदत का घेतली. गांधीजींचे शेजारी विनोबा बसले होते. गांधीजींनी विनोबांकडे खूण केली. विनोबा म्हणाले, काय आहे, राम हा सीतेला आत्मस्वरूपात बघत होता, तो देहरूपात बघत नव्हता. असं हे चातुर्य क्रमशः आजोबांकडून मुलीकडे, मुलीकडून नातवाकडे असं ते संक्रमित झालं. हे बाळकृष्ण बुवा आणि विनोबांचे आजोबा शंभूराव भावे, मी आज थोडं त्यांच्या आईविषयी बोलतोय कारण हे कधी कुणी तितक्या तपशिलात बोलत नाही. शंभूराव भावे आणि बाळकृष्ण बुवा हे एकमेकांचे मित्र. वाईला त्यांचं शिवमंदिर आहे भावे घराण्याचं. त्या मंदिरामध्ये बाळकृष्ण बुवांचं गाणं व्हायचं. तिथं इतरही गाणी व्हायची पण हे जरा जास्त घट्ट होते. शंभूराव म्हणाले की तुमची जी कुणी मुलगी आहे ती मुलगी आमच्या मुलाला द्या. आणि असं लग्न झालं. पण तो त्या भाव्यांच्या घरात वेणू का आली तर त्या कोटीश्वराला नैवेद्य करायला म्हणून. विवाहाची हल्लीची कारणं वेगळी आहेत, त्या काळची कारणं वेगळी होती. त्यामुळे ती मुळात आली. तिचं ते मुख्य काम जे होतं, संसाराच्याही पेक्षा जास्त काम तिचं होतं, ते त्या शंकराला नैवेद्य करून घालणं.
आणि हा संसार सुरू झाला. वेणूताईंची रुक्मिणीबाई झाली. वडिलांनी शिकायचं कसं हे शिकवलं होतं, पण लहानपणी परिसरामध्ये त्यांच्यावर कानडी भाषेचेही संस्कार झाले, मराठीचेही संस्कार झाले. कानडीतलं आध्यात्मिक साहित्य वाचलं, मराठीतलंही वाचलं म्हणण्यापेक्षा ऐकलं आणि मराठीतलंही ऐकलं. रामायण, महाभारत, वचन साहित्य, पुरंदरदास, जी काही कुशाग्र बुद्धीची ती बाई होती, तोंडपाठ. आणि ते इतकं तोंडपाठ की पुढं शिवबा लिहितात की 6-6 महिने ही बाई एकदा म्हटलेलं भजन पुन्हा म्हणत नसे. असा अत्यंत दांडगी स्मरणशक्ती आणि सगळं डोक्यात ठेवलेलं ते आध्यात्मिक साहित्य. कुणाच्याही कडे जावं, तिथलं काम करावं, मदत करावी, हे बाकीचे जे काही गुण त्या काळात होते तेही त्यांच्यात होतेच. म्हणजे सतत सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मुलांनी आईला कधी शांतपणे बसलीये असं काही कधी पाहिलं नव्हतं. मुख्यतः त्यांना पुराणाच्या मध्ये श्रवण करायला रामायण होतं, महाभारत होतं, भागवत होतं. या गोष्टींचे त्यांच्यावर अत्यंत खोल संस्कार होते. त्या संस्काराचा छोटा प्रसंग असा की नरहर पंत बडोद्याला गेले तेव्हा एका दिवाळीमध्ये त्यांनी मुलांना रामायण महाभारत आणून दिलं. खाऊच्या ऐवजी पुस्तकं दिली. तेव्हा ही माऊली म्हणाली की आज तुमच्या वडिलांनी काय खाऊ दिलाय हे तुमच्या लक्षात येणार नाही, त्याचं महत्त्व नंतर कधीतरी कळेल. आता सतत देवळात जावं आणि पुराण कथाश्रवण करावं इतकंच त्यांचं आयुष्य नव्हतं. कसं कोण जाणे, पण त्यांना वर्तमानातल्या राजकीय परिस्थितीचंही भान होतं. आपण पारतंत्र्यात आहोत म्हणजे काय आहोत आणि देशासाठी काय केलं पाहिजे याचं त्यांना भान होतं आणि त्याचं मुख्य साधन केसरी होतं. आज वेणूताईंचं, आपल्या रुक्मिणीबाईंचं एक पत्र तेवढं आहे. त्या पत्रात कशा तरी लिहिलेल्या ओळी आहेत. ते नवऱ्याला लिहिलेलं आहे आणि मुलगी झाली म्हणून राग आला का वगैरे अशी काहीतरी एक ओळ आहे. त्या पलीकडे त्या माऊलीचं लेखन नाही. एक त्यांच्या धाकट्या मुलांनी म्हणजे आबांनी काढलेलं एक रेखाटन आहे, संपलं. पण या बाईचा केसरी हा मुख्य स्रोत होता आणि मुलांकडून तो केसरी ती वाचून घ्यायची. म्हणजे न्यायमूर्ती रानडे, केरुनाना छत्रे, कुंटे, भांडारकर हे सगळे त्यांना आवडायचे. त्यानंतर काँग्रेस म्हणजे काय हे माहिती होतं. दादाभाई नवरोजी ते लाल बाल पाल यांचीही तिच्या मनामध्ये काही एक हालचाल चालू होती. काँग्रेसचा मवाळ पक्ष माहिती होता आणि मवाळ पक्षाबरोबरच त्यांना क्रांतिकारकांचंही आकर्षण होतं. म्हणजे सावरकर हा त्यांच्या आकर्षणाचा एक भाग होते. अगदी आरंभीच्या काळात विनोबांवर मॅझिनीच्या निमित्तानं सावरकरांच्या साहित्याचेही संस्कार झाले होते. हे सगळं तिला आत कुठेतरी, किती काय मोठी पुढारी किंवा काही नसेल पण तिच्या मनामध्ये ते होतं. म्हणून मुलाला तिनं देशभक्ती कर हेही सांगितलं आणि देशभक्ती करताना भजन कर हेही सांगितलं. फार कमी आया असं दुहेरी खड्ड्यात घालत असतील. म्हणजे शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात, अशी आपल्या सगळ्यांची धारणा असते. पण या आईनं देशभक्ती पण करायला सांगितली आणि देवभक्तीही करायला सांगितली. दोहोंमध्ये तिनं मुद्दाम थोडा थोडा फरक केला. देशभक्ती केली तर देवाची काय गरज, आणि देवाला जर समजा आपण पूजलो तर देशाची काय गरज, अशी टोकं गाठली नाहीत. शिवचरित्र वाचावं, झाशीची राणी वगैरे वगैरे जे त्या काळामध्ये त्या माऊलीला मिळालं सगळी श्रवण भक्ती तिनं केली आणि मुलांच्या वाचनातून ती श्रवण भक्ती केली. कशाविषयी ती अनभिज्ञ राहिली नाही. विनोबांना तिनं काय शिकवलं आणखीन, तर विनोबांच्या भाषेत सांगायचं तर विनोबा म्हणायचे की आमची आई तुकाराम आणि आमचे वडील रामदास. त्याचं एक कारण असं होतं की आई 42 वर्ष जगली आणि वडील 72 वर्ष जगले. पण तेवढंच नाही, ते म्हणाले आईचं उपनिषद आणि वडिलांचं विज्ञान या दोहोंनी मला खूप घडवलं. याच दरम्यान एक दिवस गीता ऐकल्यानंतर विनोबांना तिनं आज्ञा केली,
सूचना वगैरे नाही. मला तूच गीतेचं सोपं रूप करून दे. करशील का वगैरे वगैरे नाही. बाजारातून त्यांनी पुस्तकं आणून दिली विनोबांनी. ते काय मला नको म्हणाली, तूच कर. हे मी नेहमी सांगतो की तोरणा गड घे हे जिजाबाईंनी शिवरायांना सांगितलं असेल त्या तोडीची ही गोष्ट आहे. आपल्या लहान मुलावर पराकोटीचा विश्वास, अन्यत्र म्हणजे हे स्वतःच्या संस्कारांविषयी असलेलं ठामपण आहे. नाहीतर हे मुलाला रे आता नको रस्ता क्रॉस करूस, हे 10-15 वर्षाच्या मुलाला अजूनही आपण सांगतो. पण त्या काळात तू माझ्यासाठी गीता आण आणि गीता आणल्यानंतर ती तूच सोपी करून सांग, ही आज्ञा केली. कुठल्याही बाईचं जे दुःख असतं देशातलं, तिचं जे प्राक्तन असतं ते त्यांच्याही वाट्याला आलं. 9 बाळंतपण आली, खंगून गेल्या. मुलगा जो होता तो सांगणं सोपं आहे, मुलाला विरक्त हो. ते सांगत्या म्हणायच्या की बाबा रे, गृहस्थाश्रम स्वीकारला तर इतक्या पिढ्यांचं कल्याण होतं, पण संन्यास आश्रम स्वीकारलास तर 42 पिढ्यांचा उद्धार होईल. आणि मुलांनी संन्यास आश्रमही स्वीकारला नाही, गृहस्थाश्रमही स्वीकारला नाही. तो उठला, घर सोडलं आणि गांधीजींच्या चरणाशी गेला. एक गेला ठीक आहे, दुसराही गेला. त्यानं वाटायचं की कधीतरी दुसरा मुलगा म्हणजे बाळकृष्ण भावे परत येतील, आपला वंश पुढे चालत राहील. तसं काही घडलं नाही. सगळीच भावंड गेली आणि ही बाई हळूहळू मनाने म्हणायचं त्याला, तिला दुःख झालं. आणि याच टप्प्यावर फ्ल्यूची मोठी साथ आली. जसं आत्ता आपला कोरोना, कोविड वगैरे आपण बघतोय, तसंच्या तसं त्या काळामध्ये फ्ल्यूची परिस्थिती होती. आणि एका फ्ल्यूच्या साथीमध्ये विनोबा होतेच, तिथं सेवा करायचे तिची, पण त्यात त्यांचा अंत झाला. विनोबांना हा चटका इतका मोठा होता, एका वाक्यात सांगतो की 80 वर्षापर्यंत विनोबा आईच्या स्मरणाने रडायचे. सगळं गीताई करून झालं तरी विनोबांना 2 साहित्यिक रचना करायच्या होत्या. एक होती ब्रह्मजिज्ञासा नावाची कादंबरी. ही कादंबरी झाली असती तर बरेच साहित्यिक आपले आजचे बरेच उडाले असते. आणि दुसरं त्यांना करायचं होतं, आईवर त्यांना महाकाव्य लिहायचं होतं. या दोन्ही गोष्टी कधी पूर्ण झाल्या नाहीत. इतकं आईचं आणि त्यांचं नातं 80 वर्षापर्यंत त्या मुलाला आईची आठवण होऊन रडू यावं इतपत ते घट्ट होतं, इतपत ते फार सुंदर नातं होतं. ते निघाले, आणखीन परत आश्रमात जायला निघाले तेव्हा आईचं एक लुगडं उशाशी घेतलं आणि आईच्या पूजेतली अन्नपूर्णेची मूर्ती तेवढी घेतली. पुढं लुगडं गंगेला समर्पण झालं. अन्नपूर्णेची मूर्ती ही कुणाला तरी देऊन टाकली. आज संग्रहालयामध्ये ती आहे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी विनोबा वडिलांना म्हणाले की आईचे अंतिम संस्कार मी माझ्या पद्धतीनं करेन. तुमचं ते जे काही इतर हे आहेत तसं काही मी करणार नाही. नरहरपंत म्हणाले, बाबा तुला नसलं तरी किमान मला जरा लोकलज्जा आहे, मला लोकांना सोडून चालणार नाही. तर ते म्हणाले, मग मी नाही तुमच्याबरोबर स्मशानात येत. मग ते घरीच बसले, घरीच थांबले. आणि त्या विनोबांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी विनोबांनी वेदाध्ययनाला आरंभ केला. आता माझी आई गेली, मला वेद माऊलीच्या ओटीत घालून गेली असं मानून त्यांनी वेदांच्या अभ्यासाला सुरुवात केली. ही आई नसती तर विनोबा संस्कृत शिकले नसते कदाचित. इतर भाषांप्रमाणे कधीतरी त्यांनी संस्कृत पाहिलं असतं. पण मुळात वडिलांनी फ्रेंच घ्यायला लावलं तरी एका सकाळी पोरगं काहीतरी इंग्लिश कविता म्हणतंय म्हटल्यावर रुक्मिणीबाई म्हणाले, आहे बाबा ते ठीक आहे तुझं इंग्लिश, पण सकाळी उठल्यावर जरा संस्कृत म्हणत जा की रे, शिक त्यासाठी संस्कृत. हा वेदांचा आणि गीतेचा वारसा घेऊन विनोबा खऱ्या अर्थाने आईचं वेगळं, ज्याला अप्रत्यक्ष म्हणू असं चरित्र लिहायला बसले. मी मगाशी म्हटलं तसं माता
आणि दुसरं मातृशक्ती. मला सांगा बरं का, आता 36 मिनिटं झालेली आहेत, 34-35 मिनिटं झालेली आहेत. वेळ होत असेल तर सांगा, म्हणजे पुढचा जो पट आहे तो थोडा वेगाने घेईन मी. चालू. धन्यवाद. मी मातृशक्ती असं म्हटलं कारण गांधीजींच्या एकादश व्रतामध्ये ब्रह्मचर्याला फार महत्त्व आहे. गांधीजींचा आश्रमातला ब्रह्मचर्याचा अर्थ थोडा वेगळा, पण विनोबांचा जो अर्थ आहे तो मला जास्त सखोल वाटला. ते म्हणाले ब्रह्मचर्य म्हणजे अगदी सुरुवातीची काही वर्ष नाहीत, अविवाहित राहणं तर नाहीच नाही. जे 4 आश्रम आहेत त्या 4ही आश्रमामध्ये ब्रह्मचर्य अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की हे ब्रह्मचर्य जे आहे त्याचा खरा अर्थ आहे की ते परिपूर्णत्व आहे. पुरुष आणि स्त्री यांचं अपूर्णत्व ज्याच्यामध्ये पूर्ण होईल तो खरा ब्रह्मचारी. विनोबांनी कसला कुठला आनंद नाही, काही नाही, त्यांना नावही विनोबा दिलं ते महात्मा गांधींनी. अन्यथा त्यांच्या आईच्या नावानेच ओळखायचं ठरलं तर ते विन्या असं होतं. त्यामुळे हा विन्या दुसऱ्या कुठल्याही उपाधीला बळी पडणारा नव्हता. अंगावर एक वस्त्र, गांधीजींपेक्षाही ते छोटं धोतर, चष्मा, संपलं, बाकी काही दुसरं नाही, अशी स्थिती. या स्थितीमध्ये ते कायम, म्हणजे मी हे एवढ्यासाठी सांगितलं की ब्रह्मचर्य आचरण करणाऱ्यांना, संन्यास ग्रहण करणाऱ्यांना स्त्री संग नको वगैरे 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 असं आपण खूप ऐकतो. विनोबांनी स्पष्ट सांगून टाकलं, मला स्त्रियांच्या सहवासात अत्यंत सुरक्षित वाटतं. का? ते म्हणाले त्या प्रत्येक बाईमध्ये मी आईच पाहतो, मला दुसरं काही दिसतच नाही, त्यामुळे आईजवळ लेकरू सगळ्यात जास्त सुरक्षित असतं. इतकी त्यांची ती मातृत्वाची भावना जी होती ती प्रत्येक स्त्रीमध्ये त्यांनी पाहिली. आता विनोबांमध्ये हे परिपूर्णत्व होतं की नाही, तर विमलाजी ठकार या बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, त्यांनी एका ठिकाणी नोंदवलंय की पुरुषांमध्ये मातृत्व तुम्हाला कुठे कुठे दिसलं असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी पहिलं नाव विनोबांचं घेतलं. मी विनोबांमध्ये आई पाहिली असं त्या म्हणाल्या. आता हा असा मातृत्वाचा, मातृशक्तीचा आशीर्वाद घेऊन विनोबा गीतेला भिडले. एक सहज तुम्ही या व्याख्यानाच्या निमित्तानं थोडं तयारी करता करता एक डोक्यात माझ्या आलं की लोक ज्ञानोबा विनोबा अशी जोडी लावतात. विनोबांनी एक रट्टा दिला असता अशी जोडी लावणाऱ्याला, पण आपण आदर्श म्हणावं ज्ञानोबाई श्रेष्ठ, विनोबाई श्रेष्ठ अशी माझी भूमिका. पण ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो आणि विनोबांच्या ग्रंथाला आपण आई म्हणतो, गीताई. गीताईला दुसरं कुठलंही नाव द्यावं असं आपल्याला वाटत नाही. इतकी ती कण कण त्या ग्रंथामध्ये आई आहे. त्या ग्रंथाची प्रस्तावना जी आहे, गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. विनोबा म्हणायचे हे त्रिवार 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 सत्य आहे. हे तुम्ही उगीच माझ्या मनातल्या भावना म्हणू नकात. जेव्हा जेव्हा मी पडलो, जेव्हा जेव्हा मी रडलो, तेव्हा तेव्हा मला गीतेने आधार दिला. गीतेची गीताई झाली आणि त्याच्यामध्ये ह्या जो आता आपण ज्याला म्हणू मातृशक्तीच्या संकुलातलं हे एक उपसंकुल सुरू झालं. गीताईवर विनोबांनी, म्हणजे गीताई अशी उठली आणि झाली असं नाही. मुळात गीतेचं अध्ययन त्यांचं इतकं दांडगं होतं की अगदी सुरुवातीच्या काळात वाईला ते गेले तेव्हा त्यांनी गीतेवर एक व्याख्यान दिलं. तिथं एक कुणीतरी तरुण रस्त्यावर पाया पडला आणि एकाएकी हा माणूस गीतेचा अभ्यासक आहे, प्रवचनकार आहे अशी त्यांची पहिल्या दिवशी ख्याती झाली. पण गीतेला गीता करेन सोपी असा जेव्हा आईला शब्द दिला त्यानंतर विनोबांना 12 वर्ष गीताई उतरवायला लागली.
5वा अध्याय त्यांनी पहिल्यांदा हातात घेतला. आणि तो 5वा अध्याय हातात घेतला जेव्हा कर्म आणि अकर्म, संन्यास आणि कर्म यातला जेव्हा भेद त्यांच्या मनात दूर झाला, तेव्हा त्यांनी गीताईच्या लिखाणाला आरंभ केला. केव्हाही उठावं आणि गीताई वाचावी, म्हणजे अशी परिस्थिती. इतकं सुंदर मुक्तकाव्य माझ्या माहितीत नाही. माझी माहिती कमी आहे, माझ्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, पण नाही म्हणजे नाही असं मी माझ्यापुरतं म्हणेन. गीताईमध्ये हा सगळा पट येतो. दुसरा पट आहे गीता प्रवचनांचा. हे दुसरं दालन, याचं अनंत कौतुक झालेलं आहे. पण खरी मेख जी आहे गीता प्रवचनांची, जी विनोबांनीच सांगून ठेवली आहे, ज्ञानेश्वरी सिम्प्लिफाईड. सोप्या शब्दात ज्ञानेश्वरी वाचायची असेल, ऐकायची असेल तर गीता प्रवचनं वाचा. हे फक्त माझ्या मनचे बोल नाही, हे विनोबांनी सांगितलं म्हणून नाही. आमच्याकडे विठ्ठल मंदिरामध्ये गीता प्रवचनांचं किंवा विष्णू सहस्रनामाचं वाचन सुरू झालं की तिथल्या महिला आपोआप तोंडाने पुटपुटायच्या, त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या होत्या. वेगळं काय सांगितलं म्हणाले विनोबांनी? म्हटलं वेगळं काहीच सांगितलं. हे सगळं जे आहे ते सगळंच्या सगळं ज्ञानेश्वरीतलंच आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी, जर मला काय आहे ज्ञानेश्वरीची ताकद हे पाहायचं असेल तर तुम्ही गीता प्रवचनं वाचा. विनोबांनी गीता प्रवचनं केली, ती धुळ्याच्या जेलमध्ये झाली, पण त्याआधी विनोबा गीता शिकवायचे, त्याची वेगळी प्रवचनं झाली होती. फक्त ही प्रवचनं कुठे संकलित झाली नाहीत इतकंच, पण ते एका अर्थी बरं झालं, कारण धुळ्याच्या जेलमध्ये विनोबा जेव्हा बोलत होते, ते सगळं सांगत होते, गीता प्रवचनांचं कथन जेव्हा सुरू होतं, ते कथन साने गुरुजींनी लिहिलं, त्यालाही हा अर्थ आहे की पहिल्यांदा रावसाहेब पटवर्धनांनी हे काम करायचा प्रयत्न केला, धुळ्याचा नाही, अन्यत्र. रावसाहेब पटवर्धन म्हणाले मला नाही जमलं ते. त्यामुळे साने गुरुजी हे खरोखरच सच्चिदानंद बाबा आणि विनोबा तेवढ्यापुरते का होईना पण ज्ञानेश्वर, अशी परिस्थिती झाली आणि गीता प्रवचनं आपल्या समोर आली. ज्ञानेश्वरीचं आधुनिक काळातलं रूप. कुणी आपल्यापैकी साधक असतील, सिद्ध असतील, ते स्थितप्रज्ञ दर्शन वाचतील, भक्तलक्षणं वाचतील, योगातीत गुणातीत झालेल्या व्यक्तीची लक्षणं वाचतील. खरं सांगायचं तर मी फक्त त्यातला 16, 17 आणि 18 हे 3च अध्याय मला गीता प्रवचनातले आवडतात. आसुरी संपत्ती काय आहे, मी जगायचं कसं आणि माझ्या पुढची काय परिस्थिती आहे हे मला आधी कळू द्या. म्हणजे जेव्हा कालिंदीताईंशी माझा पहिल्यांदा परिचय झाला तेव्हा काय वाचतोस गीता प्रवचनातलं? मी म्हटलं हे वाचतो. असं का रे, स्थितप्रज्ञ लक्षण नाही का तुला वाचावं वाटत? म्हटलं अहो वाटतं, पण माझी लायकी नाही. त्या कर्णाला जसं दुर्योधनाने सांगितलं, अरे तो मरो अर्जुन, हे सगळं ते घटोत्कच सगळं सैन्य आपलं खाऊन टाकेल, तुझी अर्जुनासाठी ठेवलेली शक्ती याच्यावर सोड. तसं आपली नालायकी एकदा कळाली तर काय करायचंय स्थितप्रज्ञ आणि काय करायचंय भक्त. आत्ता मला आणि माझ्या परिसराला जगायचं कसं याची अक्कल नाही, तर ती आधी आपण वाढवू. म्हणून म्हटलं मी हे अध्याय वाचतो. त्या थोड्या खंतावल्या, पण म्हणाल्या दुर्दैवानी खरंय म्हणाल्या तुझं. असो, गीता प्रवचनांचं रूप फक्त गीता प्रवचनं विनोबांनी ठेवली नाहीत. त्या गीता प्रवचनांना त्यांनी साम्य सूत्रांची जोड दिली. 108 साम्य सूत्र आहेत. वृत्ती दिल्या, आणि म्हणजे सूत्र, वृत्ती आणि भाष्य असं सुंदर रूप त्या एकेका अध्यायाला आलेलं आहे. त्यातल्या काहींवर विनोबांची प्रवचनं पण आहेत साम्य सूत्रांवर. आणि मालतीबाई दास्तानेंनी त्याचं रूपांतर गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांसारखं केलेलं आहे. त्यामुळे रोज 2 मिनिटं 3 मिनिटं काढली तरीसुद्धा तुम्हाला त्या दिवसाचा एक विचार मिळतो. विनोबांनी गीता प्रवचनं सांगितली ती कमी आहेत की काय असं वाटलं, म्हणून वेल्लोरला पुन्हा एकदा त्यांना प्रवचनं करायची विनंती केली. भगवत कृपा असताना होणारी प्रवचनं आणि बुद्धीनी करायची प्रवचनं यातला फरक तुम्हाला कळेल. मी अधिक बोलत नाही, हे सगळं साहित्य इंटरनेटवर आधारलेलं आहे. गीताई लहान मुलांना समजावी म्हणून गीताईवरच्या गोष्टी आहेत.
गमतीचा भाग आणखीन असा की त्यांच्या भावांनी सुद्धा, म्हणजे बाळकोबा भावेंचं स्वतंत्र गीतेवर भाष्य आहे आणि शिवाजीराव भावेंनी तर आयुष्यच वेचल्यासारखं होतं. गीतेबद्दल विनोबांनी केलेलं कार्य म्हणजे गीताई, साम्यसूत्र, गीता प्रवचनं असं पटकन आपल्या डोळ्यापुढे येतं. खरं महत्वाचं कार्य आहे गीताईसाठी केलेली पदयात्रा. खुद्द विनोबांनी, त्यांच्या भावंडांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी 40 वर्षे हा देश पायी तुडवला. जिथे जिथे जातील, म्हणजे पदयात्रा म्हणजे काय चेष्टा आहे का? एकंदर 40 वर्ष मी सांगतोय, यातली गीताईसाठी 10 वर्ष होती. गावोगावी जावं, कुणाच्या तरी घरी उतरावं, तिथं व्याख्यानं द्यावीत, गोष्टी सांगाव्यात, साहित्याचा प्रचार करावा, गीताई कुणालाही फुकट देऊ नये ही विनोबांची आज्ञा होती. आणि या सर्व साहित्याला फाशीला जाणाऱ्या कैद्यांनी सुद्धा मानवंदना दिली. आपल्या मजुरीतून 1 आण्याऐवजी 2 आणे मागितले आणि 1 आणा विनोबांना दक्षिणा दिली. यापेक्षा सद्ग्रंथाला आणखीन कुठली दाद मिळणार नाही. म्हणजे एखादा ग्रंथ चांगला आहे की वाईट आहे याची पारख तिथे होते. गीताईसाठीची ही पदयात्रा, म्हणजे माझ्या मते त्याच्यात रामभाऊ पण होते, आणखीन गाडे गुरुजी वगैरे असे सगळे लोक होते. आणि ही गीताईची पदयात्रा, तिचं तर कुठेच काही संकलन नाही. कशी झाली, काय झाली माहिती नाही, कुठला अनुभव आला, कसा आला. आमच्या गावामध्ये काही जुन्या जाणत्यांकडे गीता प्रवचनं आहेत. कधीतरी आता 60च्या असणाऱ्या बाई म्हणतात, माझ्या सासऱ्यांनी घेऊन ठेवले, म्हणजे ही मंडळी जेजुरीत कुठेतरी आलेली असतील असं दिसतं. विनोबांचं गीतेनंतरचं, मी खूप थोडं घाईत घेतोय आता, नाईलाज आहे पण तसं करायला लागेल. दुसरं काम जे आठवतं पटकन आपल्याला ते भूदानाचं. भूदान म्हटलं की विनोबांनी भूदान मागितलं, म्हणजे भूदान यज्ञाची दीक्षा हा जास्त योग्य शब्द आहे, जो गौतमभाई बजाजांनी यावर्षी आवर्जून सांगितला. पण मग पुढे ग्रामदान, मग प्रखंडदान, म्हणजे काय, थोडक्यात जमीन मागायची आणि लोकांना वाटायची. शांतपणे विचार करणाऱ्याला हे लक्षात येईल की भूदान हे गीतेचं आणि ही गीतेची आणि गीताईची दुसरी बाजू आहे. विचारपोथी म्हणून विनोबांचं एक सुंदर विचारांचं संकलन आहे. मूळ 750 विचार होते, नव्या आवृत्तीत 700 झालेले आहेत. हे अप्रतिम संकलन करताना त्याच्यामध्ये विनोबांनी आईच्या तर गोष्टी सांगितल्यात, पण एक फार महत्वाचं वाक्य सांगितलंय. तिथं त्यांनी ते असं कोरून ठेवायला पाहिजे कुठेतरी, असं संसदेवर वगैरे. नित्य यज्ञाशिवाय राष्ट्र उभारी घेत नाही, किंवा ते राष्ट्र तगून राहत नाही, जगून राहत नाही. कोणता तरी नित्ययज्ञ राष्ट्रासाठी कायम हवा. गीता प्रवचनांमध्ये शेती येते, आई येते, वेगवेगळे विचारवंत येतात. पण काम करायचं असेल तर थोडं तरी जमिनीशी जोडून काम करा, जमिनीच्या संदर्भात काम करा, कृषी कर्म करा, हे सतत त्यांच्यासमोर येतं. म्हणून ज्याला ज्याला कुणाला भूदानाचं भावचरित्र समजून घ्यायचं असेल त्यांनी गीताई वाचली पाहिजे, गीता प्रवचनं पाहिली पाहिजेत. तिथं कळतं की भूदानाची आध्यात्मिक बैठक गीतेतून आलेली आहे. भूदान वेगळं आणि गीता वेगळी असं वेगळं काढता येत नाही. तो एकच समुच्चयच आहे. तो वेगवेगळा काढून पाहिला तर मग तो नीट समजत नाही. मग भूदान कसं फसलं, किती जणांनी जमिनी दिल्या, सांगून किती जणांनी नाही दिल्या, मग कायदे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येत राहतात. माणसं सुटा अभ्यास करतात आणि मग हाती नेमकं लागायचं लागत नाही. आज मी माझ्या अवतीभोवती माझ्या सहवासात येणारे आलेले, मी ज्यांना विनोबांबद्दल बोलताना पाहिलं, ती माणसं अगदी सहज पटकन म्हणतात, ते गीताई जरा बाजूला राहू दे, हे काय करायचंय, भूदानाचा विचार करू, जमिनीचा प्रश्न सोडवू. अरे हे दोन्ही प्रश्न एकच आहेत. हे दोन्ही प्रश्न, 2 गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. तुम्हाला गीता समजल्याशिवाय शेती का करायची हे कळणार नाही, आणि शेती केल्याशिवाय गीता समजणार नाही. त्यामुळे भूदानाच्या पुस्तकांना आणि याच्यापेक्षाही भूदानाचं हे तत्व जे आहे ते नित्य यज्ञाचं तत्व आहे. आता इथे मी म्हटलं तसं, मी विनोबांचं भावचरित्र सांगताना फक्त गीताईवर थांबलो नाही, मातृशक्ती हा भाग तिथे घेतला.
त्याचा फार महत्त्वाचं कारण असं की विनोबांच्या आयुष्यामध्ये ज्या काही स्त्रिया आल्या, एक बहीण त्यांची शांती आणि बाकीच्या बहिणी, ह्या सगळ्यांबद्दल थोडं थोडं शिवाजीराव भावांनी लिहिलंय, पण ते फार थोडं लिहिलंय. विनोबांना स्त्रियांच्या हाल अपेष्टा आणि त्यांची दुःख 100% समजली असणार. आणि यानंतरचं जे तिसरं दालन खरं उघडतं, ते मातृशक्तीचं जे महत्त्वाचं आपण संकुल म्हटलं, त्या मातृशक्तीमध्ये विनोबांनी अत्यंत विस्ताराने स्त्रियांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या भविष्याची नोंद घेतलेली आहे. काँग्रेसमध्ये इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा काँग्रेसमध्ये स्त्रियांनी जास्त सहभाग घेतला. हे माझं वाक्य म्हणून घेऊ नकात. महर्षी अण्णासाहेब कर्व्यांनी हे नोंदवलं की मी स्त्रियांसाठी काम केलं हे खरं आहे, पण गांधीजींनी त्यांना निर्भय बनवलं. स्त्रियांना निर्भय बनवण्याचं काम मला करता आलं नाही. गांधीजींनी स्त्रियांपर्यंत एक सामाजिक राजकीय विचार पोहोचवला आणि विनोबांनी आध्यात्मिक विचार पोहोचवला. त्यांचं म्हणणं असं होतं की महिलांमधून शंकराचार्य निर्माण झाली पाहिजे. ती तशी का निर्माण होत नाही हे मला समजत नाही. म्हणून स्त्री शक्ती आणि हे घेताना त्यांच्या स्त्रियांच्या कामाला पुन्हा पहिलं अधिष्ठान अध्यात्माचं आहे. आणि यासाठी त्यांनी ब्रह्मविद्येची साधना स्त्रियांनी केली पाहिजे म्हणून भारतभर 6 आश्रम स्थापन केले. भूदान यात्रेनंतर महिलांमध्ये सर्व प्रकारची जाणीव जागृती व्हावी म्हणून भारत, श्रीलंका आणि नेपाळ इथं 4 महिलांच्या मदतीनं पदयात्रा घडवल्या. त्याचं नाव लोकयात्रा होतं. याचीही नोंद फारशी मला सापडली नाही. हेम भराली, लक्ष्मी फुकन, देवी रिझवानी आणि निर्मला वैद्य या 4 महिला 25 ऑक्टोबर 1967 पासून इंदोरहून निघाल्या. गंमत म्हणजे 24 ऑक्टोबर हा विनोबांच्या आईचा स्मृती दिन आणि पुन्हा त्या परत आल्या 25 ऑक्टोबर 1979ला. 80मध्ये त्यांचा सत्कार वगैरे सगळा केला. विनोबा नेहमी म्हणायचे की भारतामध्ये 3 लोकांनी स्त्रियांसाठी मोठं काम केलं. एक भगवान श्रीकृष्ण, 2 महावीर आणि 3 गांधीजी. इतरांनी प्रयत्न केलेत, पण मला हे 3 प्रयत्न महत्त्वाचे वाटतात असं त्यांनी शांतपणे या सगळा नोंदवून ठेवलेलं आहे. आता इथे आज जर खऱ्या अर्थाने विनोबांचं काम सुरू आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर ते पवनारला ब्रह्मविद्या मंदिरात सापडतं. त्याच्याविषयी नाना प्रवाद आहेत. हे काय काम केलं का वगैरे वगैरे असं वाटतं. विनोबा शंकराचार्य निर्मितीचं बीज टाकून गेले. त्यांच्या या ब्रह्मविद्या मंदिराच्या वर्धापन दिनी मी कालिंदी त्यांना फोन केला आणि असं म्हटलं की तुम्ही आमच्यासाठी शंकराचार्यच आहात. त्या हसल्या म्हणाल्या, अरे काय चेष्टा करतोस का? म्हटलं अहो हे काम तुम्हाला काय वाटलं तुमच्या हयातीत माझ्या हयातीत व्हावं असं? 1000-1200 वर्ष लागतील की याला? असे काय एकाएकी शंकराचार्य आले का? साधना तुम्ही आता एक कुठंतरी काहीतरी करताय हे आमच्यापर्यंत पोहोचतंय. आज मी जेव्हा जेव्हा मला वाटतं की कुठलीही शंका मला आली की मी कालिंदीताईंना फोन करतो, त्या फोनवर त्या शंकेचं समाधान होतं आणि सतत त्या मला काहीतरी त्याच अनुषंगाने काम करतायत असं दिसतं. म्हणजे आता त्या जे करतायत ते नाथांच्या त्या मगाशी सांगितलेल्या प्रस्तावना खंडावर त्यांचं स्वतःचं भाष्य लिहित आहे. आता हे त्या 90त आल्यात त्या, तरी सुद्धा रोजचं 8 तासाचं काम आहे. तू काय सततची चौकशी, सततची विचारपूस, काम काय करतोयस, काय सुरू आहे, हे या सगळ्या महिलांनी सुरू ठेवलं. कुठल्याही माणसाच्या आयुष्याची खरी पारख तो गेल्यानंतर असते. विनोबा आणि शिवबा, तात्याजींचं म्हणजे बाळकोबांचं मला माहिती नाही, पण या दोहोंची उत्तर क्रिया
2 महिलांनी केली. विनोबांचं विशेष महत्व अशा अर्थाने की ते गेले तेव्हा त्यांचे धाकटे भाऊ हयात होते. तरीही महादेवी ताईंकडून त्यांच्या देहाची उत्तरक्रिया झाली. खुद्द आबांच्या बाबतीत शैलदिदींनी ते काम केलं. त्यांना नंतर कुणी अनुज नव्हता हा भाग वेगळा, पण विनोबांच्या बाबतीत शेवटपर्यंत या देहाला एका स्त्रीनं जन्म दिला आणि त्या देहाची विल्हेवाट दुसऱ्या स्त्रीनं लावली. इतकं ते मातृशक्ती, इतकं ते मातृत्व, इतकं ते स्त्रीत्व विनोबांच्या ठाई ठिकठिकाणी तुम्हाला दिसतं. नांदेडला माझं व्याख्यान झालं होतं तेव्हा व्याख्यानात मला प्रश्न विचारला की विनोबांचं एकच काम तुम्ही कोणतं सांगाल, कुठलं निवडाल? एक क्षणभर मी विचार केला आणि फटकन सांगितलं विनोबांनी स्त्रियांसाठी जे काम केलं ते. विचारणारा म्हणाला भूदान. म्हटलं नाही, स्त्रियांसाठी जे काम केलं, स्त्री शक्तीचं जे जागरण केलं ते जागरण सर्वोच्च महत्वाचं आहे. त्यांना अनेक ठिकाणी सांगितलं, म्हणजे हे केलं की स्त्रियांवरची बंधनं वगैरे असं सांगितलं की ते म्हणायचं झुगारून द्या ती बंधनं तुम्ही. बिहारमधल्या रूढी परंपरांच्या आत अडकलेल्या महिलांना ते सांगायचे अरे तुम्ही लोक मला अरविंदांचं काय कौतुक सांगता, आमच्या बिहारच्या महिला सवाई अरविंद आहेत, घरात घुसल्या की बाहेरच पडत नाहीत, उठा, बंड करा, अत्याचार होत असतील पिस्तूल घ्या. इथपर्यंत हा माणूस सगळी टोकं धारण करतो. म्हणून या भावचरित्रामध्ये मातेचं आणि मातृशक्तीचं या दोहोंचं अधिष्ठान फार मोठं आहे. या मातृशक्तीवरची 2 छोटी पुस्तकं आहेत, स्त्री शक्ती आणि सप्तशक्ती. तीही कधी आहेत इंटरनेटवर, ती पहा, त्यात गीता येते. असा हा माणूस आरंभापासून इतिपर्यंत, शेवटपर्यंत, अखेरपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांशी खूप जोडलाय. म्हणून त्यांचा एक संदेश सांगतो आणि आज मी थांबतो. ते म्हणायचे की भारतातल्या प्रत्येक आईनं, जी कुणी आई होणार आहे तिनं त्या गर्भातल्या बाळाला एकच मंत्र शिकवायचा, आत्मा आत्मा आत्मा. जय जगत. दुसरं केलं चालेल. नाही ते लिंक कोणालाच नाही एकदम झालं. मी त्या होतो स्वच्छ लिंक टाकली होती.